खरं तर आमच्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव हे पुराच्या संकटामध्ये आहेत। त्या लोकांना तिथं अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते जगतायत आणि अशा वेळेला त्यांना मदत करण्याऐवजी संजय राऊत यांना विरोधी पक्षनेतेपदाचं सुचतं। अहो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची आहे का तुमचं विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचं आहे? ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे, अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही जाणार नाहीत, शेतकऱ्यांना मदत तुम्ही करणार नाहीत आणि तुम्ही म्हणणार विरोधी पक्षनेते निवडा। किमान थोडीशी संवेदनशीलता संजय राऊत तुम्ही दाखवली पाहिजे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ते प्रश्न तुम्ही मांडत नाहीत आणि आज काय बोंब मारतायत तर आमचा विरोधी पक्षनेता निवडा। अहो, तुमचे लोक कुठे आहेत? तुमचा एकही माणूस बांधावर गेलेला नाही। तुमचा एकही आमदार ओमराजे वगळता तुमचा एकही आमदार बांधावर गेलेला नाही। तुमचा एकही आमदार बांधावर उपस्थित नाही। तुमचा एकही खासदार बांधावर उपस्थित नाही आणि तुम्हाला विरोधी पक्षनेते पदाची काळजी आहे। थोडीशी शेतकऱ्याची काळजी करा, थोडंसं शेतकऱ्यांना जाऊन मदत करा। विरोधी पक्षनेता आज नाही उद्या निवडता येईल, त्याबद्दल आज बडबडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीवर शेतकरी कसा उभा राहिला पाहिजे यावर आपण सगळ्यांनी फोकस केलं पाहिजे। विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलून संजय राऊत राजकारण करतायत।